हो, आपल्या दोघात भांडण झाल्यावर तुम्ही माझ्या मायबापाला का बरं शिव्या देता? अगे कसं असतं माहित आहे का, गाडी खराब झाली आपण गाडीला शिव्या देताव का गाडीच्या कंपनीला शिव्या देता? पुरुषांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते एकांत शोधतात शांतता मिळण्यासाठी, आणि बायकांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते नवऱ्याला शोधतात भांडण करण्यासाठी. अहो, माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कंटाळा आला गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन, गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. अहो, तुम्ही जंगलात गेला आणि तिथं वाघ आला तर तुम्ही काय करणार? झाडावर चढणार आणि झाडावर आलं तर? पाण्यात उडी मारणार. आणि पाण्यात आलं तर? आता तू ठरवलेसच मला वाघाच्या तोंडात द्यायचं, तर मी तर काय करू शकणार आहे? आली मोठी शानी, वाघाच्या तोंडात द्यायची. कधी कधी वाटतं कुठं लांब निघून जावं, पण अंगातलं गुण बघून कोण शोधायला पण येणार नाही. नाहीतर काय. जर लोकांचा स्वभाव तुमच्या स्वभावाशी मिळत नसेल ना तर लोक बदला, स्वभाव नाही. मामी लयच गरम लागलंय बाबा. थांबा थांबा, बसलेलंच राहा. मी काय करते, तुम्हाला 5-6 यशा घेऊन येते. आमच्या समोर म्हणा हा संतो तसा, आमच्या मागे त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसा. बरोबर आहे ना? मामा 10 रुपये दे की चॉकलेट खायला. ए चल तिकडा, सारखं पैसे मागते. तुझ्या एवढा असताना मी मामाला पैसे सोड डोळे वर करून सुद्धा बघत नव्हतो. कशाला मोठा मोठा फेकायला, सरळ सांग की पैसे नाहीत म्हणून. अहो, तुम्ही जंगलात गेला आणि तिथं वाघ आला तर तुम्ही काय करणार? झाडावर चढणार आणि झाडावर आलं तर? पाण्यात उडी मारणार. आणि पाण्यात आलं तर? आता तू ठरवलेसच मला वाघाच्या तोंडात द्यायचं, तर मी तर काय करू शकणार आहे? आली मोठी शानी, वाघाच्या तोंडात द्यायची. तुमच्या पोराला नीट समजून सांगा, माझ्या पोराला मारले, पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय. तुमचं माझ्यावर प्रेम आहे का हो? नाही म्हणलं हे पुन्हा भांडणं करेन. अगं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. का ग? मग मी काही बी केलं तरी तुम्ही मला काहीच म्हणणार नाहीत ना? नाही नाही नाही, काय केलंस पण तू? मी तुमच्या पाकिटातले 5,000 रुपये घेतलेत आणि 2,500 मला 2 साड्या आणल्यात. तुझ्या तर तुझ्या तर काय चॉईस असेल, भारी भारी. घे. कधी कधी असं वाटतंय पैसा, अडका, गाडी, बंगला, सोनं नाणं सगळं सोडून द्यावं आणि संन्यास घ्यावं. अरे बाबा, आधी कमाव तर. इंस्टाग्रामचा नाद सोडवण्यासाठी घरची मला डॉक्टरकडे घेऊन गेली. आज डॉक्टरच माझा फॉलोअर आहे. अरे बोल की. ती पूजा कोण आहे? लहानपणीची मैत्रीण आहे माझी. तुझे चप्पल ना दात पाडीन. मेसेज करायचं बंद कर, ती काकू आहे माझी. नमस्कार मंडळी, दसरा झाला, दिवाळी झाला, पण हे पाऊस काही जायचं नावच घेत नाहीये. असं वाटतं आता 31 डिसेंबर झाल्यानंतरच पाऊस जाईल. 31 डिसेंबरसाठी हा पाऊस राहिलेला आहे. तर नवीन वर्षाची शुभेच्छा देऊनच जाणार आहे असं वाटत आहे. तर बघू शकता. तुमचं माझ्यावर प्रेम आहे का हो? नाही म्हणलं हे पुन्हा भांडणं करेन. अगं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. का ग? मग मी काही बी केलं तरी तुम्ही मला काहीच म्हणणार नाहीत ना? नाही नाही नाही, काय केलंस पण तू? मी तुमच्या पाकिटातले 5,000 रुपये घेतलेत आणि 2,500 मला 2 साड्या आणल्यात. तुझ्या तर काय चॉईस असेल, भारी भारी. घे. कोणाचं नाव नाही घ्यायचं नाला, गद्दारांच्या गर्दीत तू पण होतास. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनचं एवढं तोंड कसं काय चालवत आहे? मामी, दिवाळीचा फराळ करताना काय करा, शंकरपाळी थोडे जास्त करा. मला शंकरपाळी लय आवडते.
आहो जावाई, मला ते शंकरपाळेच करायचे नाहीत. रोमॅन्टिक स्टेटस टाकले तर लोक म्हणतात प्रेम झाले. सॅड स्टेटस टाकले तर लोक म्हणतात ब्रेकअप झाले. फनी स्टेटस टाकले तर लोक म्हणतात येड लागले. मग आता करू काय करू? काय काम असतं तुझं सारखं ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन? खाते पितीस का नाही? स्वयंपाक बिपाक करतेस का नाही? धुणं भांडी करतेस का नाही? का सारखं ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन? तुझं काय, माझं पण तेच आहे. सृष्टी, तुझं आज पण प्रेम आहे ना माझ्यावर? तवा पण नव्हतं. असं असेल तर माझा फोन नंबर तुझ्या मोबाईल मधून डिलीट कर. सेवच नाही केला. ठीक आहे, बघ विसरून जा मला. विसरून जायला तुझी आठवण आली पाहिजे. ठीक आहे सृष्टी, तुला जर असंच वाटत असेल ना तर मी तुझ्या लाईफ मधून कायमचा निघून जातो. तुला मी माझ्या लाईफ मध्ये येणच कधी केलता? बघितलं बागेत का आलती? माझ्या पोरांना घेऊन आले होते मी. कधी कधी असं वाटतंय पैसा अडका गाडी बंगला सोनं नाणं सगळं सोडून द्यावं आणि संन्यास घ्यावं. अरे बाबा आधी कमाव तर. तू माझे पैसे घेतलेले देणार आहेस का नाही? सरळ सरळ सांग. सरळ सरळ. या 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तहान लागली म्हणून विष प्यायचं नसतं आणि अपमान झालेल्या वाटेवर पुन्हा जायचं नसतं. नमस्कार. असू दे. मी खबरदारची संपादिका गौरी शृंगारपुरे. तूच काय गती बाजार बसवी? नाही, बाजार बसवी नाही, शृंगारपुरे. ए फोकने, यांना वयामुळे कमी ऐकू येतं का? मी एक नाव घेते या दुसरंच नाव घेतात. ए टावळे. आई ग, कसं होतं ना म्हातारपणी. मामी माझा स्वयंपाक करू नका, मी बाहेर जेवणार आहे. अहो जावाई, असं मी तुमचा स्वयंपाक केलाच नाही. प्रत्येक खानदानमा एक व्यक्ती असा राहसच जो सगळ्यासमा भांडण लावस, काड्या करस, चुगल्या करस आणि सगळं करीसन व्हॉट्सअपवर देवधर्मना स्टेटस ठेवस. मी नवऱ्याला दिवसातून 4-5 वेळा कॉल करते आणि विचारते कुठे आहात, हे ऐकण्यासाठी की तुझ्या हृदयात आहे. पण तिकडून रिप्लाय येतो कामात आहे, नंतर कॉल करते. हो, आपल्या दोघात भांडण झाल्यावर तुम्ही माझ्या मायबापाला का बरं शिवाय देता? अगे कसं असतं माहिती आहे का? गाडी खराब झाली, आपण गाडीला शिव्या देताव का? गाडीच्या कंपनीला शिव्या देता.